नाही, मी आज आलेली आहे आरजे नगरचा फेमस वडापाव आणि समोसा आहे. हे बघा इथे त्या दुकानाचं नाव हरिओम. इकडे दाखवा ना, हरिओम वडापाव. थोडं थोडं दिसत नाही, पुसट दिसतंय. वडापाव समोसा आहे इथे. आणि ना हे फेमस आहे. इकडे 4 रस्ता आहे, म्हणजे इकडे जीवदानीला समोर दाखवा ना, तिकडे समोर आहे ना तो रस्ता, जो टेम्पो येतोय तो जीवदानीला जातात. आणि हा जेसीबी फुलपाडा, तिकडे हा एक गेला मनवेलपाडा रोड, आणि तिकडे स्टेशन. असा हा 4 रस्ता आहे. आणि 4 रस्त्याला ना हा मेन पॉइंट आहे. इथे येणं जाणारा प्रत्येक माणूस तिथून वडापाव खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही. मी दाखवते तुम्हाला. या इकडे ताई, इकडे बघायचंय तुम्हाला. किती वर्षापासून तुम्ही चालवता हे दुकान? इकडे वडापाव 20 वर्ष झाले. तिकडे बघा. 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाले. आणि तुमचं नाव काय? माझं नाव निशा निलेश चोगले. निशा निलेश चोगले. निशा निलेश चोगले. हे बघा, आपल्या मराठी ताई आहेत आणि आपण मराठी माणसांना सपोर्ट करतोय. या इकडे लोकेशनला आलात ना, या 4 रस्ता आरजे नगर रोडला, तर इकडे या दुकानाला नक्की भेटा. इकडे वडापाव आणि समोसा ना ताई तुमच्या इथे? समोसा, वडापाव आणि कटलेट. दादा, तुम्ही इकडून कधी वडापाव घेताय का? समोसा वडापाव इकडे बघा ना. किती वर्ष म्हणजे असं कधी घेता? 5 वर्ष झाली. 5 वर्ष. आणि टेस्ट कशी आहे? चांगली. तुम्ही पण घेता का इकडून? आम्ही इकडे इथून वडापाव घेतो. म्हणजे नाही बघा, इथून येणं जाणारा प्रत्येक माणूस आहे ना, रहदारी खूप आहे इथे. 4 रस्ते आहे ना, त्याच्यामुळे बघा इकडे येणारा प्रत्येक माणूस इथे खाल्लं. माझी मुलं तर या काकी म्हणजे ताईंना बघितलं ना, मला काकी आहेत ना, तर आम्हाला वडापाव घ्यायचंय. इकडे मी ट्राय करून सांगते कसं आहे बघा. हा, गरम आहे, छान आहे. खूप लोक ना इकडे ह्या चवीसाठी ना खूप लांबून येतात. म्हणजे टेस्ट छान आहे आणि गरम गरम लगेच देतात. आता त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत आता बाय.